चालू झाला. असा पकडा बस. असा पकडा. असा असा हां चला. ऑक्टोबर 16पासून निवृत्त झालेले कर्मचारी अधिकारी यांचे नेहमी अभिनय चुकी ठेवलेले आहेत. 1972चा कायदा सांगतोय की कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी किंवा त्यानंतर 1 महिने आपण पैसे दिले पाहिजे, कायदा आहे. परंतु आतापर्यंत लोकांना पैसे मिळत नाहीत. लोकांचे मासिक उत्पन्न बंद झालेलं आहे. लोकांची जीवितहानी बाहेर झालेली आहे. आणि मग पैसे देणार कधी कुठलाही अधिकारी सांगायला तयार नाही. 2 महिन्यापूर्वीच सह्याद्री अधिकाऱ्यामध्ये सभा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभा बोलवली होती. तिथे BSTचे जनरल मॅनेजर होते, आयुक्त आले होते, अधिकारी आले होते. आणि त्यामध्ये लोकांचे देणे देण्यासाठी निर्णय झाला होता. अद्यापही कुणाला 1 रुपया मिळालेला नाही. ते पैसे देणार कधी, त्याचं उत्तर देणार कोण? 2 महिन्यामध्ये तुमचा निर्णय झालेला नाही. निर्णय घेणार कधी तुम्ही? पण कामगाराला पैसे मिळणार कधी? त्याच्यामध्ये किती कामगार तर अर्धे अधिक कामगार वारले सुद्धा. वाट बघून हो, त्यांना काय पैसे अजून भेटले नाही. पैसा त्यांच्या जे पालनपोषण करणाऱ्या त्यांना पण भेटले नाही. कुणाला पैसे मिळालेले नाहीत. मिळालं असतं तर मान कशाला वापरत पैसा देणार कधी? तोच विचार आमचा सुरू आहे. 2017पासून विचार चाललो आहे. अजून कोणत्याही पर्यंत काय दिलं आहे काही नाही. याचा कोणताही पत्ता सांगत नाही कोण. फक्त थोडेसे पर आले, ग्रॅज्युटी अर्धी आली, त्याच्यात किती आहे काय आहे ते सुद्धा सांगत नाही कोण. म्हणजे तुमचा जो यांचा जो प्रॉब्लेम आहे तोच सगळा एकच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय बोलायचं? आपला काय आणि कोविडचं भत्ता पण भेटलेला नाही. हां कोविड भत्ता ते आता भेटणार तुम्हाला. आता दुसरं जर हे आलं ना काय नाव होतं मुंबईमध्ये पहिली महापालिका आहे पहिली, आणि मागच्या पालिका ते विलिनीकरण झाल्यात BST. आणि हे आता जे विलिनीकरण आहे जुने असून सुद्धा. बरोबर. तुम्ही बघा इकडे जरा एक मिनिट असं हां ठीक आहे. बोला 2 शब्द बोला तुम्ही. बोलायचं मला बोला. रिटायर झालेला 3-4 वर्षे झाली. अजून मला ग्रॅज्युटी मिळाली नाही. कंपनीने आम्हाला ग्रॅज्युटी ही 1 रक्कम द्यावी. कंपनी आम्हाला तुटपुंजीने रक्कम देते. आमच्यावरती उपासमारची वेळ आलेली आहे, हालाखिली झालेली आहे. कंपनीने आम्हाला ही रक्कम जर एकतर्फी दिली तर आम्ही त्या रकमेचा काहीतरी उपयोग करू. आणि अशा कंपनीने आम्ही रिटायर झाल्यानंतर आमचा सर्व पैसा आम्हाला इथे मिळाला पाहिजे. आमचा कोविड भत्ता, आमचे रजेचे पैसे आणि एरियर्स ही सर्व रक्कम आम्हाला कंपनीने एकतर्फी द्यावी अशी मी कंपनीला विनंती करतो. आपलं काय विषय हेच आमचे जे शिल्लक आहेत आमचे पैसे, आता आम्हाला रिटायर होऊन आम्हाला 5-7 वर्ष झाले. आम्ही आता जे काय कोणाचं देणं गेलं ते आम्ही आता सध्या मोकळं आहे. आम्हाला हे नाही काय असणारे पैसे आमच्या मला देऊन टाकून मोकळं व्हावं, हीच आमची अपेक्षा आहे. बोला 2 शब्द आपल्या. मी BSTमध्ये आशिया खंडामध्ये असलेली ही सगळ्यात मोठी कंपनी, आणि रिटायर झाल्यानंतर कामगारांचे पैसे 1 महिन्याच्या आत देते असं मी पूर्वी ऐकलं होतं. पण आज गेली 7 ते 8 वर्ष झालं कामगार रिटायर झाला तरी त्याचे पैसे मिळत नाही. काही कामगार मरून गेले, त्यांच्या वारसालासुद्धा पैसे मिळत नाही. आमच्यासारखे माणसं एवढे 30-35 वर्ष सर्व्हिस करू, जर आमचा हिशोब मिळत नसेल तर आम्हाला आत्मदहनाखेरी पर्याय नाही. आणि आत्मदहन केल्यानंतरच आमचा आत्मा शांत होईल, अन्यथा शांत होणार नाही. लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल दक्षता घ्यावी आणि आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा. अन्यथा आम्ही केव्हाही कुठल्याही वेळी आत्मदहन केल्याखेरी आता गप्प बसण्याचा आम्हाला पर्याय उरला नाही. एवढं माझं सगळ्या अधिकाऱ्यांना, BST कर्मचाऱ्यांना असं वेठीस धरू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि लवकरात लवकर हिशोब दिला तर आमचे 4 दिवस सुखाने जगू, अन्यथा आम्ही आत्मदहन केल्याखेरी गप्प बसणार नाही. एवढी माझी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आता हे सर्व जेवढे इथे जमा आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचे पैसे लवकरात लवकर भेटावे. आणि BSTने लवकरात लवकर मुख्यमंत्रीने त्याची ही घ्यावी, त्याची दखल घेऊन त्यांचे पैसे, कामगारांचे पैसे लवकरात लवकर
मिळवून द्यावे ही नम्र विनंती. आता उपक्रमाचं असं म्हणणं आहे की BST तोट्यात आहे, आमच्याकडे नेते उपलब्ध नाही. पण मला आठवतं चांगलं, ज्यावेळेला मी भरती झालो त्यावेळेला 16 डेपो 27 डेपो आम्ही आमच्या अधिकाऱ्याच्या कामगाराच्या मेहनती बनवलेले आहेत. पण तोट्यात जायला कारणीभूत कोण? हे खाजगीकरणच वार आहे. खाजगीकरण कोणी कामगारांना आणलं का? आम्ही कोणी खाजगी आणलेल्या नाही गाड्या, आणि ह्या गाड्या कोणाच्या आमच्या कामगाराच्या नाहीत, तुमच्या कोणाच्या बगलबच्च्याच्या असतील. त्या गाड्याचा तुम्ही निधी थांबवता का? तुम्ही महिन्याचं त्याला बिल देता का नाही तुम्ही? मग तो थांबवा ना तुम्ही, आणि कामगाराचे देणे द्या. आणि ह्या अन्य एक परिस्थिती अशी आहे, गाड्या ठेकेदाराच्या, चालक कोणाचा BSTचा, त्याला पगार कोण देतो? BST. ठेकेदार काय किलोमीटरचे पैसे कमी करत नाही. हा चाललेला सगळा सावळा गोंधळ आहे. तोट्यात चाललेली BST, त्याला संपूर्ण बेस्ट प्रशासन आणि महापालिका प्रशासन आहे, त्याची आपण दखल घ्यावी. आणि मुख्यमंत्र्यांना माझं एक विनंती आहे, साहेब तुम्हाला जे मासिक मानधन मिळतं ना तुमच्या आमदार लोकांना, ते मासिक जवळपास 3 लाखाच्या आसपास महिन्याला मासिक तुम्हाला मानधन मिळतं. ते मानधन 6 महिने तुम्ही आमदारचं बंद करा आणि तो त्याची BSTला द्या, म्हणजे कामगाराला मिळते. राहिला प्रश्न कोविड भत्त्याचा, माझ्या माहितीप्रमाणे आलेली जगामध्ये महामारी होती, आणि त्या महामारीमध्ये ज्या वेळेला आपण सत्तेत असताना सुद्धा प्रत्येक कामगाराला, काम करणाऱ्या कामगाराला 300 रुपये मासिक भत्ता देतो म्हणून सांगितलं होतं. पण अजूनपर्यंत कामगाराला मिळालेला नाही. अर्धे कामगार आमच्या ते मेलेसुद्धा. तर तुम्ही ताबडतोब कामगाराची असलेली देणी आणि कोविड भत्ता कामगाराचा, जे कामं आहेत जे निवडून झाले त्यांचासुद्धा कोविड भत्ता ताबडतोब द्या. आपण जर 15 दिवसाच्या आतमध्ये हा निर्णय जर घेतला नाही तर निवृत्त कर्मचारी अधिकारी कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी आपल्या मंत्रालयासमोर आत्मदहन करतील. याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्त, बेस्ट प्रशासन आणि आपली राहील, याच्या पण नोंद घ्यावी. ठीक आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. सर्वांचे पैसे हे दिले पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर कामगारांचे पैसे देऊन टाकावे अशी विनंती.